तर हे आमचे मासे फिश टँक मधले आम्ही आज पाण्यामध्ये टाकतोय। मोठे झाले होते खूप, त्यांना जीवनदान देतोय नवीन। खाली बघा, इथे इथे दिसतंय, असं नको हे कर, दिसतंय, असं नको, हळूहळू सोड, दिसतंय, हळूहळू सोड, एक दिसतंय का? हो केला हो, सोबत किती मस्त गेला। हा इथंच आहे। धर टाक, त्याला घाबरले असेल एवढ्या मोठ्या पाण्याचं। हा एक इथंच राहिला, तिकडे लगेच गायब झाला। गेले सगळे, गायब झाला तो, दिसे नाही तर। अरे हा का नाही जाय, हा घाबरला का काय? पुढे बाबा जा, तो घाबरला थोडासा। तो आपला मासा, आपलाच आहे ना तो बघ। बाय, तो पण गेला बघ तिकडे। तो बघ काय मजा घेतोय बघ, तो शार्क मासा तिकडे गेला बघितला। मित्रांनो, आज संडे आहे। संडे मध्ये घरामध्ये काहीतरी काम करायला लागतं, करायला पाहिजे। तर मित्रांनो, जर आमचं फिश टँक आहे त्याला आम्ही क्लीन करून त्याच्यामध्ये आमचे जुने मासे होते ते ना तलावामध्ये आम्ही टाकलेलं होतं। आता तलावामध्ये सोडले, त्याच्यामध्ये आमचे जे आता आम्ही नवीन फिश आणणार आहे। आता आम्ही या व्हिडिओमध्ये छोटे छोटे कसे असतील ते मी तुम्हाला दाखवेन। जे पहिले मोठे होते ते आता भरपूर मोठे झाले, म्हणून त्याला तलावामध्ये सोडलं। आता मी छान छान भरपूर सुंदर फिश आणणार, तर तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की पहा। तर मित्रांनो, मी या फिशमध्ये हे दगड काढून घेणार, तर आता तुम्ही बघणार आहे। ठेवू खाली। बघा, असे दगड होते, आता पूर्ण सुकून गेलेत हे दगड। तुला छान आहे। हा बघा मित्रांनो, मला कसा दगड मिळाला। सावकाश काच फुटेल ना बघायची थांबा। ही आहे फिश टँकची लाईन। आपण इथे ठेवूया, बाकीचं काम करूया। हे आहे छोटे छोटे ट्री, आम्ही हे नवीन घेतलेले। आणि मित्रांनो, हा सगळ्यात आमचा जुना ट्री आहे। बाबाने माझा साप धुवून दिलाय, तर तुम्ही बघू शकता। आणि बाबाने छोटे छोटे दगड पण धुवून दिले, तर तुम्ही इथे या बाजूमध्ये आहे ते बघू शकता। आणि बाबाने सांगू का धुतलं, कारण की मी झोलते माझ्या हाताला काच लागेल म्हणून। तर मी आता या दगड आणि आतमधलं डेकोरेशन करणार आहे, तर तुम्ही नक्की बघा। तर मित्रांनो,
आम्ही अशा प्रकारे दगड लावणार आहे. इथे आम्ही एक पायनॅपल सारखं घर लावलं आहे आणि इथे आम्ही एक असं घर लावलं आणि इथे पण आम्ही एक घर लावलं आहे. आता ह्याला पाणी भरूया आणि आम्ही दुकानामधून फिश आणले तर ह्याच्यामध्ये टाकूया आणि घरात तर आम्ही नक्की मित्रांनो. तर आम्ही अशा प्रकारे फिश टँकला धुतलं आहे आणि त्याच्यामध्ये असं डेकोरेशन केलं आहे. फिश ह्याच्यामध्ये भरपूर सुंदर दिसते. तर चल आम्ही फिश आणायला निघालो आता. पेट शॉप होतं. तर मित्रांनो आमच्या इथे पेट शॉप होतं पण ते बंद होतं म्हणून आमच्या इथे पेट शॉप आहे म्हणून आम्ही ओल्ड पनवेलच्या पेट शॉपमध्ये आलो. आम्ही ओल्ड पनवेलच्या इथे गेलो तिथे चांगले फिश नव्हते म्हणून आम्ही ॲक्वा मशीनच्या इथे आलो. तर त्याला बघायला कसे दिसतात. मोठे मोठे फिश आहेत. छोटे खाली बसलेले आहेत. हे बघ इथे बसलेत कसे खाली. हे बघ ओला आहे पडायला. हाँ आता बोला. तर मित्रांनो आम्ही असा वॉटरफॉल घेतला आहे. तर तुम्ही बघू शकता आम्ही फिश घेत आहे आता. आम्ही हे फिश ॲक्वेरियम म्हणून घेतलं. तर तुम्ही बघू शकता फिश भरपूर सारं घेतात. घरी जाऊन फिश टँकमध्ये तुम्हाला दाखवतो. तर त्याला आणि हे पेटफॉर्यू दुकानाचं नाव आहे. स्वस्त आणि कमी दोन्ही पण मिळतात. तर तुम्ही बघू शकता. आता फिश आणले आहेत. आता आम्ही फिश हिला टाकतोय. थोडं पाणी कमी करू का? खरं आम्ही फिश आणले आहेत. चालू कर. केलं चालू. तर मित्रांनो आम्ही फिश आणले आहेत आणि आम्ही आता टाकतोय. झाले खतम. तर मित्रांनो बघा किती छान दिसतंय ना. आम्हाला पण दिला ना. जेवण बनवून
म्हणजे